मित्रांनो, महावितरणने सर्वसामान्य जनतेकरिता 5 नव्या योजनांची घोषणा नुकतीच केली आहे। जर वाढत्या वीज बिलामुळे तुम्ही हैराण झाले असाल, त्रासले असाल, तर ह्या 5 पैकी एका योजनेचा लाभ नक्कीच तुम्ही घेऊ शकता। आणि जर तुम्ही या योजनांच्या निकषामध्ये बसत असाल तर एकाहून अधिक योजनांचा देखील तुम्ही नक्कीच लाभ घेऊ शकता। पहिली योजना जी महावितरणने जाहीर केली आहे त्या योजनेचा लाभ म्हणजे वीज बिलातून सरसकट 120 रुपये डिडक्ट म्हणजेच कमी केले जातील। म्हणजेच तुमच्या बिलातून 120 रुपये महावितरण कमी करून देईल। दुसरी जी योजना आहे त्या योजनेद्वारे तुम्हाला लाईट बिल मधून 360 रुपयांपर्यंत कन्सेशन मिळू शकते। आणि मित्रांनो, तिसऱ्या योजनेतून लाईट बिलातून अगदी 2000 रुपयांपर्यंत देखील तुम्हाला सूट मिळू शकते। त्यानंतरची चौथी योजना तर इतकी भन्नाट आहे की तुम्ही आजीवन मोफत वीज वापरू शकता। 1 रुपया विजेसाठी खर्च करण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही। मित्रांनो, महावितरणने ह्या ज्या 5 योजना नुकत्याच जाहीर केल्या आहेत त्या सर्वसामान्य जनतेकरिता नक्कीच खूप फायद्याच्या आहेत। सर्व योजनांची माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओद्वारे सांगणार आहेच। मात्र या योजनांचा लाभ मिळवण्याकरिता तुम्हाला एक छोटीशी प्रोसिजर करावी लागणार आहे। ही प्रक्रिया कशी पूर्ण करायची जेणेकरून तुम्हाला वीज बिल कमी येईल, संपूर्ण माहिती आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर मिळवण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून एकही महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, ह्या गोष्टीची आपणा सर्वांनाच कल्पना आहे की सध्या महावितरणचे वीज दर हे गगनाला भिडले आहेत आणि दिवसागणिक हे रेट्स वधारलेलेच दिसतात। प्रत्येक युनिट मागे लागणारे पैसे वेळेनुसार वाढलेलेच असतात। कमेंट सेक्शनद्वारे तुम्ही कळवू शकता की तुम्हाला साधारणतः दर महिन्याला किती विजेचं बिल येतं। सोबतच वीज बचत करण्याकरिता तुम्ही कोणकोणते मार्ग वापरता ते देखील कमेंट सेक्शनद्वारे तुम्ही नक्की कळवा। चला तर मग मित्रांनो, त्या 5 योजनांबाबत जाणून घेऊया ज्या योजनांचा लाभ घेऊन तुमच्या वीज बिलामध्ये कपात होऊ शकते। मित्रांनो, पहिली जी योजना महावितरणने घोषित केली आहे त्या योजनेचा लाभ म्हणजे 120 रुपयांपर्यंत तुमच्या वीज बिलामध्ये कपात होऊ शकते। मित्रांनो, काहीच दिवसांपूर्वी महावितरणने असे जाहीर केले होते की वीज बिल छापण्याकरिता जो खर्च त्यांना येतोय तो खूप मोठ्या प्रमाणावर आहे। तेव्हा जर ग्राहकांनी डिजिटल पद्धतीने वीज बिल भरले तर कंपनीची खूप मोठी बचत होऊ शकते। तेव्हा महावितरणने असं स्पष्ट केलंय की जर तुम्ही डिजिटल पद्धतीने तुमचे बिल मागवले तर ह्यानंतर छापील बिल तुम्हाला मिळणार नाही। तुमच्या ईमेलवर किंवा व्हॉट्सअप नंबरवर हे बिल तुम्हाला पाठवले जाईल। डिजिटल बिल असल्यामुळे छापण्याचा खर्च वाचणार आहे। आणि अशा पद्धतीने जर ग्राहकांनी वीज बिल मागवले तर 1% सूट त्यांना वीज बिलात मिळणार आहे। म्हणजेच मित्रांनो, जर तुमचं बिल 1000 रुपये येत असेल तर 10 रुपये तुमचे वाचू शकतात। म्हणजे तुम्हाला 990 रुपयेच भरावे लागतील। मित्रांनो, जर तुम्हाला 1000 रुपये वीज बिल दरमहा येत असेल तर दर महिन्याला 10 रुपयांचं कन्सेशन, ह्याप्रमाणे वर्षामागे 120 रुपयांपर्यंतची बचत तुम्ही करू शकता। मित्रांनो, त्यानंतर महावितरणने जाहीर केलेली दुसरी योजना म्हणजे तुम्हाला 350 रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो। मात्र ह्याकरिता आपल्याला एक छोटंसं काम करायचं आहे। हे काम काय ते समजून घ्या। मित्रांनो, जनरली आपण वीज बिल हे बँकांमध्ये किंवा महावितरणच्या वीज भरणा केंद्रामध्ये जाऊन भरत असतो। मात्र तसे न करता हे बिल जर आपण आपल्या मोबाईलच्या UPI द्वारे भरले, म्हणजेच फोन पे किंवा गुगल पे असेल, भीम ॲप असेल, तर अशा प्रकारे UPIच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने जर आपण वीज बिल भरले, त्याचप्रमाणे मित्रांनो, महावितरणची स्वतःची एक वेबसाईट देखील आहे, त्यांचे एक स्वतःचे पोर्टल देखील आहे। जर तुम्ही त्या पोर्टलवर जाऊन हे बिल भरलं तर तुम्हाला 5% वीज बिलातून सूट मिळू शकते। जर दरमहा 1000 रुपयांचे बिल तुम्हाला येत असेल तर 50 रुपयांची बचत दरमहा होईल। तुम्हाला 950 रुपयेच भरावे लागतील। वर्षाकाठी म्हणजेच 12 महिन्यांमध्ये 600 रुपयांपर्यंत बचत तुम्ही करू शकता। आणि दरमहा 500 रुपयांचं बिल येत असेल तर वर्षाकाठी 300 रुपयांपर्यंतचे पैसे तुम्ही वाचवू शकता। मित्रांनो, सर्वसामान्य घरात विजेचं बिल 500 ते 700च्या घरात येत असतं। तेव्हा 5% दरमहा वीज बिलातील कपातीच्या हिशोबाने तुम्ही 300 ते 500 रुपयांची वर्षाकाठी बचत करू शकता। मित्रांनो, ह्यानंतर महावितरणने जाहीर केलेली तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची अशी योजना आपण डिस्कस करूया। मित्रांनो, ह्या योजनेद्वारे तुम्हाला 1,500 ते 2,000 रुपयांचा फायदा होणार आहे। तसेच लाईट बिल सुद्धा तुम्हाला 0 रुपये येणार आहे। मित्रांनो, ही योजना आहे सोलर पॅनल विषयीची। शासनाद्वारे जे सोलर पॅनल येतात ते तुम्ही घरावर बसवून घ्या। त्याकरिता 78,000 रुपयांपर्यंतची सबसिडी तुम्हाला मिळते आहे। एकदा का तुम्ही हे सोलर पॅनल आपल्या छतावर बसवले तर आयुष्यभरासाठी तुम्हाला वीज बिल येणार नाही। म्हणजेच वीज तुम्हाला अगदी मोफत वापरता येणार आहे। मित्रांनो, इतकेच नव्हे तर हे सोलर पॅनल बसवल्यानंतर तुम्हाला 300 युनिट मोफत मिळणार आहे।
300 युनिट पर्यंतची वीज तुम्हाला मोफत वापरता येणार आहे। आणि त्याच्या पुढे देखील जर वीज निर्माण झाली, उन्हाळ्यामध्ये जसा सूर्य प्रचंड तापतो आणि त्याद्वारे जर जास्तीची वीज निर्माण झाली, तर ती जी जास्तीची वीज आहे ती महावितरण स्वतः तुमच्याकडून विकत घेईल आणि त्याचा मोबदला तुम्हाला मिळेल। प्रत्येक युनिट मागे तुम्हाला 3 ते 5 रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे। आतापर्यंत ज्या लोकांनी आपल्या घरावर सोलर पॅनल बसवले आहे त्यांना दरमहा कमीत कमी 200 ते 250 रुपयांचा फायदा होतो आहे। आणि मित्रांनो, काही लोकांनी तर अक्षरशः दर महिन्याला 1,500 ते 2,000 रुपयांपर्यंतचा फायदा देखील मिळवला आहे। मित्रांनो, सोलर पॅनल घरावर बसवताना काही गोष्टींची दक्षता घ्यावी लागते, जेणेकरून त्यावर जास्तीत जास्त सूर्यप्रकाश पडावा, म्हणजे जास्त विजेची निर्मिती करता येईल। तर मित्रांनो, ह्या योजनेचा फायदा तुम्ही घेऊ शकता। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो सोलर पॅनलसाठी खर्च आलाय त्याची वसुली तुम्हाला 2 ते 3 वर्षांमध्ये आरामात होऊन जाते। आणि मित्रांनो, एकदा का हा खर्च निघाला त्यानंतर तुम्हाला वीज ही मोफत वापरता येणार आहे। मित्रांनो, महावितरणने आणखी एक योजना जाहीर केली आहे आणि ही योजना म्हणजे अभय योजना। जर तुम्ही विजेचं बिल भरलं नसेल आणि तुमचं मीटर कट केलं असेल तर तुमच्याकरिता ही एक सुवर्ण संधी आहे। तुम्हाला ह्याकरिता MSEBच्या ऑफिसमध्ये जायचं आहे आणि 31 डिसेंबर पूर्वी हे एक महत्त्वाचं काम करायचं आहे। MSEB ऑफिसमध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना सांगा की मला अभय योजनेचा लाभ मिळवायचा आहे। या योजनेअंतर्गत वीज बिल न भरल्यामुळे जो दंड आकारण्यात आला होता तो दंड पूर्णतः माफ केला जाईल आणि जे थकीत पैसे आहेत केवळ तितकेच बिलाचे पैसे तुम्हाला भरायचे आहेत आणि मग तुमचं वीज कनेक्शन पूर्ववत सुरू केलं जाईल। मित्रांनो, महावितरणतर्फे आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे। महावितरणने सोलर नेट मीटर मोफत पुरवण्याचा निर्णय घेतल्याने आता ग्राहकांचे पैसे वाचणार आहेत आणि सोबतच ग्राहकांना मोबाईलवरच वीज निर्मिती, वीज वापर, अतिरिक्त युनिटची माहिती रोज मिळेल। मित्रांनो, पंतप्रधान सूर्य घर योजना ह्यानुसार त्यांना वीज वापराचे नियोजन करून वीज बिल शून्य आणण्यासाठीचे नियोजन करता येईल असेही महावितरणकडून सांगण्यात आले आहे। मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यात सध्या 3,24,000 ग्राहकांनी महावितरणकडे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केलेले आहेत। या सर्व ग्राहकांना सोलर नेट मीटर मोफत मिळणार आहे। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत छतावर बसवलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पात किती वीज तयार झाली, ग्राहकाने घरात किती वीज वापरली, किती अतिरिक्त वीज ग्राहकाकडून महावितरणला विकली गेली याची नोंद करण्यासाठी एक वेगळा नेट मीटर बसवावा लागतो। आतापर्यंत त्याचा खर्च ग्राहकाला करावा लागत होता। आता छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून मोफत वीज मिळवण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महावितरणतर्फे ग्राहकांना मोफत नेट मीटर मिळणार आहे। मित्रांनो, ह्या योजनेचा लाभ घेण्याकरिता नोंदणी कुठे करायची ते जाणून घ्या। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी www.pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते। महावितरण या योजनेची अंमलबजावणी करणारी राज्यातील नोडल एजन्सी आहे। महावितरणने यासाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे। ग्राहकांना व पुरवठादारांना महावितरणाच्या कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही। नोंदणी केल्यापासून अंतिम मंजुरीनंतर प्रकल्प सुरू करेपर्यंत फेसलेस व पेपरलेस पद्धतीने काम चालते। तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या सर्वात महत्त्वाच्या अपडेट्स। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असणार। तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।